सर्वांना, कशा आहात सर्व? छान मजेत ना? मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आज व्हिडिओची सुरुवात जी आहे ती किचनमधूनच केलेली आहे। सर्वात अगोदर दुपारी जे घासून ठेवलेले भांडे आहेत ना, आता ते मी लावून देते। आणि आज ना सकाळपासून जो आहे तो पाऊस कंटिन्यू सुरूच आहे आमच्याकडे आणि मध्ये चांगला जोरदार पण पाऊस येतो। तर सर्व बाहेर पाणी पाणीच झालेलं आहे, पूर्ण चिखल झालेला आहे। आता थोडासा पाऊस थांबलेला आहे, पण मग सकाळपासून जो आहे तो सुरूच होतो आणि आता पण पावसाचं जे आहे ते वातावरण झालेलं आहे। आता कधी पाऊस येईल परत सांगता येत नाही। तर इथे चहा पण तयार आहे आणि आज सोहमला खायचे आहे चहा सोबत पार्लेचे बिस्किट। तसं तर मी त्याला जास्त चहा देत नाही, पण त्याला जेव्हा खारी किंवा मग बिस्किट खायचे असतात ना तेव्हाच मी त्याला चहा देते। तर आज बोलला की मला पार्लेचे बिस्किट खायचे आहे, तर म्हटलं मग ठीक आहे घेऊन ये। तर तो इथे घेऊन आलेला आहे आणि आता आम्ही आहे गरमागरम चहा पितो। आणि इथे ना संध्याकाळची देवपूजा पण केलेली आहे। आज जे आहे ते वाटी धूप लावली मी आणि संध्याकाळी जे आहे धूप लावली की घरामध्ये कसं प्रसन्न आणि फ्रेश वाटतं। तर आता वाटी धूप वगैरे लावलेली आहे आणि नेमकी जी आहे ती लाईट गेली आमच्याकडे। आता आमच्याकडे सध्या लाईट सारखी जाते। आणि आज आहे ना मी बनवत आहे मसाले भात, कारण की ना मी पप्पा आणि सोहम आम्ही तिघच आहे आज घरी। तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला मसाले भातच बनवूया। मिस्टर गेलेले आहेत बाहेर, येताना तिकडनंच ते जेवण करून येणार आहे। मग आमच्या तिघांसाठी गरमागरम मस्त असा मसाले भात बनवते मी। आणि दुपारी ना नेमकी नको कढीपत्ता आणायचाच मी विसरली घरात। कढीपत्त्याचं झाड जवळच आहे, पण तिथे ना अंधार असतो ना आणि पावसामध्ये ना अंधारात वगैरे जायला भीती वाटते, कारण कधी काय होईल काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे मग आता आज मी कढीपत्त्याचा मसाले भात बनवते। मसाले भातामध्ये ना कढीपत्ता टाकला छान लागतो। मसाले भातातच नाही, प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकला का भाजीची टेस्ट जी आहे ती छान लागते। पण मग आता जाऊन द्या, नाही आहे कढीपत्ता कधीतरी असं ॲडजस्ट करून घ्यायचं। तर आता इथे बटाटे टोमॅटो सगळं कांदा जे आहे ना ते व्यवस्थित परतून घेते मी। तर आता आहे ना इकडे मसाला भात त्याला झाकण लावून दिलेले आहे। 2 शिट्ट्या झाल्या कुकरच्या की मसाले भात होऊन जाईल। आणि मसाले भात होतोय तोपर्यंत आहे ना इकडे हे थोडेसे जे भांडे आहेत ना ते मी घासून घेते। भांडे जास्त मी साठवून ठेवत नाही, तर मैना बेसिंगमध्ये जागा कमी पडते। मग आता हे थोडेसे आहे ते घासून घेते, नंतर मग फक्त जेवणाचे भांडे राहतील। आणि इथे ना सर्व आवरून झालेलं आहे, किचन ओटा पण स्वच्छ करून घेतला आहे। आणि उद्या आहे ना एकादशी आहे, तर उपवास राहील त्याच्यासाठी इथे साबुदाणा पण भिजत टाकलेला आहे। आणि आत्ता वाजत आलेले आहे 11:15 आणि हे रात्री 11:15ला सोहमसाठी छोले भटुरे घेऊन आलेले। कसे आहे रे? आणि सोहम 11:15 वाजता छोले भटुरे खातोय। त्याला खायचे होते, मग त्यांनी सांगितलेले होते, तर आता ते येताना घेऊन आले, आता खातोय।